हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी या चॅनलवर. मंडळी, डिसेंबर महिना आला की तुमच्या देखील कढीपत्त्याची पानं ही पिवळी, वाकडी किंवा त्यावर कीड किंवा नवीन ग्रोथच दिसत नाही का? आजचा व्हिडिओ मात्र पूर्ण पहा, कारण मी तुम्हाला प्रत्येक समस्या, कारण आणि स्टेप बाय स्टेप असा उपाय देखील दाखविणार आहे. तसंच शेवटी मी देणार आहे घरच्या घरी बनवता येणारा एक विंटर स्पेशल स्प्रे, जो 10 ते 15 दिवसामध्ये आपल्या कढीपत्त्यावर फरक दाखवित असतो. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो मंडळी, अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर @सिंपल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. त्या ठिकाणी तुम्ही मला तुमच्या प्लॅन्सचे फोटो सहित क्वेरी शेअर करू शकता. त्यावर तुम्हाला नक्की सोल्युशन आणि रिप्लाय देखील करण्यात येईल. मंडळी, थंडीमध्ये कढीपत्ता जेव्हा आपल्याला वीक दिसत असतो त्यामागे मुख्यतः 5 कारणं असतात. त्यातील सर्वात पहिलं कारण म्हणजे कमी सूर्यप्रकाश, दुसरं म्हणजे माती थंड होणे, तिसरं म्हणजे ओव्हर वॉटरिंग आणि चौथं कारण म्हणजे कीड किंवा ज्या प्लांटवर रोग आलेला असेल. आणि सर्वात महत्त्वाचं 5वं कारण म्हणजेच चुकीच्या वेळी चुकीचे खत देणे. या 5 कारणांमुळेच आपला कढीपत्ता हा वीक दिसत असतो. चला तर मग या 5 कारणांवर सविस्तर जाऊन मी तुम्हाला प्रॅक्टिकल असे उपाय देखील दाखविणार आहे, जे तुम्ही आजच तुमच्या कढीपत्त्याच्या झाडावर अप्लाय करू शकता. सो मंडळी, सुरुवात करूया पहिल्या कारणापासून, जो आहे कमी सूर्यप्रकाश. मंडळी, कढीपत्ता एक फुल ग्रोन आणि फुल सनी असं प्लांट आहे. थंडीमध्ये दिवसाचा प्रकाश कमी आणि धुक्यामुळे प्रकाशाची तीव्रता देखील जास्त कमी होत असते. प्रकाश कमी पडल्यास झाडाला फोटोसिंथेसिस कमी होतो, त्यामुळे झाडाची पानं पिवळी पडतात, नवीन कोंब त्या ठिकाणी येत नाही आणि झाड मात्र निस्तेज दिसत असतं. सो या ठिकाणी माझं जे कढीपत्त्याचं झाड आहे, सगळ्या प्लांट्स मधील सगळ्यात हेल्दी प्लांट आहे. त्यावर कुठल्याही प्रकारची कीड नाही किंवा कुठल्याही प्रकारची समस्या देखील नाही आहे. एवढं असं निरोगी, गुबगुबीत आणि हेल्दी प्लांट हे माझ्या बाल्कनीतील आहे. मंडळी, सो यावर उपाय म्हणजे काय की सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत ज्या ठिकाणी डायरेक्ट सनलाईट 3 ते 4 तासाचा मिळत असेल त्या ठिकाणी आपली कुंडी ठेवायची आहे. सकाळचा नाही तर सायंकाळचा सूर्यप्रकाश देखील चालणार आहे. जर तुमची अपार्टमेंट असेल, बाल्कनी असेल तर मात्र झाडं ही खिडकीजवळ ठेवा, ज्या ठिकाणी 2 ते 4 तास डायरेक्ट सनलाईट मिळेल अशा ठिकाणी आपली कुंडी मात्र ठेवायची आहे. यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण माती थंड होणे आणि कुंडीची प्लेसमेंट. मंडळी, रात्रीची थंडी मातीला ही थंड करत असते. मुळांवर डायरेक्ट थंडी बसल्याने रूट्स हे स्लगिश होत असतात. न्यूट्रिएंट अपटेक त्या ठिकाणी मंदावत असतो आणि झाड मात्र खाली पडत असतं. पानं कोरडी होतात, वाकडी होतात. सो यावर उपाय म्हणजे कुंडी डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. 2 ते 3 इंच अशी त्या ठिकाणी वीट ठेवा किंवा स्टँडचा वापर करा किंवा एखाद्या लाकडी फळीचा वापर करा. याने पॉट बेस जो आहे तो वाम राहत असतो. किंवा तुम्ही जर प्लास्टिकची कुंडी वापरत असणार तर प्लास्टिक पेक्षा टेरेकोटाचं जर भांड असेल किंवा मातीची कुंडी असेल तर ते देखील रात्री जास्त थंड होत असतात. म्हणून तुम्ही अशा वेळेस या कुंडीला प्लास्टिक शीटने कव्हर करून घ्या. रात्री फार थंडी असल्यास झाडाला भिंतीच्या आडोशे हलवावे, परंतु दिवसा मात्र सूर्यप्रकाश मिळेल याची देखील आपल्याला तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. रात्री कव्हर केलेलं जे काही प्लास्टिक शीट आहे ते मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठवणीने बाजूला करा आणि आपली कुंडी जी आहे ती सूर्यप्रकाशात ठेवा. यानंतर सर्वात महत्त्वाचं 3 नंबरचं कारण म्हणजे ओव्हर वॉटरिंग. थंडीमध्ये इव्हॅपोरेशन कमी होते. माती जास्त काळ ओली राहिली तर मात्र त्याने देखील प्रॉब्लेम होत असतो. जेव्हा लोक उन्हाळ्यात पाणी देतात त्या सवयीने थंडीमध्ये देखील ओव्हर वॉटरिंगमुळे रूट रॉट आणि फंगल इन्फेक्शन मात्र वाढत असतं. मातीचा गंध येणे, पानं पिवळी पडणे, पानं लोंबणे, बेसवर थोडासा सडका वास सुरू होणे असे जर सिम्पटम्स तुमच्या कुंडीत दिसू लागल्यास तर मात्र दर 8 ते 10 दिवसांनी किंवा माती ही 60% सुकल्यावरच झाडाला पाणी द्या. यासाठी तुम्ही फिंगर टेस्ट मात्र नक्की करा. पाणी सकाळी द्या, जेणेकरून दिवसभर ओलावा हा बराच वेळ सुकवू शकतो. पाणी देताना स्लो सोक करा.
जेणेकरून मातीही सर्वत्र भिजेल. सो या सर्व गोष्टींचा विचार करूनच झाडाला पाणी द्या. त्याने ओव्हर वॉटरिंग होणार नाही आणि झाड देखील खराब होणार नाही. यानंतरचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे झाडावर येणारी कीड किंवा रोग. मंडळी, थंडीमध्ये इंडोर किंवा जे काही क्लोज असे स्पेस असतात त्यावर कीड हे एकाच झाडावर जमा होत असतात. त्याचप्रमाणे थंडीमध्ये प्लांट्स हे आधीच स्ट्रेसमध्ये असतात. यामुळे कीड ही सहज त्यावर अट्रॅक्ट होत असते. यामध्ये ॲफिड्स असो, जे अगदी लहान हिरवे काळे कीटक पानाखाली दिसतात किंवा पानाला चिकटत असतात. त्यानंतर व्हाईट फ्लाय, पांढरसर छोटे उडणारे कीटक, पानांवर पांढरा टप्पा मात्र दिसायला लागत असतो, किंवा सुटी मोल, किड्यांनी सोडलेले हनी ड्यूजमुळे देखील पानांवर काळा कवच त्या ठिकाणी तयार होत असतो. पानं काळी दिसतात, यावर आपल्याला अगदी घरगुती उपाय करायचा आहे. या व्यतिरिक्त वेगळे देखील कीटक तुमच्या झाडावर जर दिसत असतील, ते महत्वाचं म्हणजे पानांच्या मागे ते असतात. तर सर्वात पहिला उपाय म्हणजे झाडाची पानं ही हलकीच आपल्याला पुसून घ्यायची आहे, किंवा पाण्याचा लो प्रेशरने आपल्याला पानं धुवून घ्यायची आहे. यासाठी तुम्ही 1 लिटर पाण्यात 5 ते 7 थेंब माइल्ड असं लिक्विड सोप, यासाठी तुम्ही बायोडिग्रेडेबल सोपचा वापर करा आणि पानाच्या दोन्ही बाजूंनी स्प्रे करा, किंवा पानं पुसून घेत असाल तरी देखील मात्र ते दोन्ही बाजूने पुसून घ्या. किंवा 1 लिटर पाण्यात 1 चमचा नीम ऑइल, 5 थेंब लिक्विड सोपचा स्प्रे करा. महत्वाचं म्हणजे उन्हात स्प्रे मात्र झाडावर अजिबात करू नका. सकाळी किंवा सायंकाळी स्प्रे करा. याने स्प्रे केल्याने फंगस कमी होईल. यासाठी आपल्याला सेम स्प्रे करण्याची जी काही सायकल आहे दर 4 ते 5 दिवसांनी फॉलो करायची आहे. जोपर्यंत झाडावरची कीड कमी होत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला हा स्प्रे सुरू ठेवायचा आहे. मंडळी, हे तर झालं अगदी बेसिक अशा गोष्टी ज्या आपल्याला कडीपत्ता नाही तर इतर झाडांवर देखील फॉलो करायच्या आहेत. यानंतरचा सर्वात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे फर्टिलायझर. हिवाळ्यात हेवी नायट्रोजिनियस फर्टिलायझर किंवा ताजं शेणखत झाडाला दिल्यास शॉक येत असतो. जसं की रॅपिड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही परत थंडीत जाऊन त्याने स्ट्रेस वाढवत असते आणि रूट्सचे मात्र नुकसान होत असते. यासाठी अगदी हलक्या स्लो रिलीज आणि ऑर्गॅनिक खताचा आपण वापर करूया. यासाठी मी प्रत्येकी 15 ते 20 दिवसानंतर मस्टर्ड केक लिक्विड फर्टिलायझरचा वापर करावा. सो या ठिकाणी देखील मी मस्टर्ड म्हणजेच मोहरीची पेंड त्याचं लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं आहे. सो हे मोहरीचं पेंडीचं लिक्विड फर्टिलायझर कसं बनवावं, किती प्रमाणात द्यावं, या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे. जर तुम्हालाही मस्टर्ड केकचा वापर सर्व झाडांवर करायचा असेल, मग फुलझाडं असो, फळझाडं असो किंवा भाजीपाला असो, त्यासाठी मात्र तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. सो 15 ते 20 दिवसानंतर या खताचा तुम्ही वापर कडीपत्तावर देखील करू शकतात. यानंतर आपण कंपोस्ट टीचा देखील वापर करू शकतो. सुरुवातीला मी मोहरी पेंड हे फर्टिलायझर झाडावर वापरून घेतलेलं होतं, त्यामुळे मी या ठिकाणी कंपोस्ट टी वापरणार नाही आहे. कंपोस्ट टी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो. 1 मूठ कंपोस्ट 2 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ओव्हरनाईट भिजवून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते पाणी गाळून त्याचा वापर आपण झाडावर करावा. पण मोहरी पेंड देऊन माझे अजून 4 ते 5 दिवस झालेले होते, म्हणून मी या ठिकाणी कंपोस्ट टीचा वापर करणार नव्हती. हे जे कंपोस्ट आहे हे मी फुलांपासून तयार केलेलं घरगुती कंपोस्ट आहे. फुलांपासून खत कसं तयार करायचं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जाईल. जर तुमच्याकडे घरगुती किंवा किचन वेस्ट कंपोस्ट नसेल तर तुम्ही या जागी कुठल्याही ऑर्गॅनिक कंपोस्टचा किंवा वर्मी कंपोस्टचा देखील वापर करू शकता. सो मस्टर्ड केक फर्टिलायझर असो किंवा ऑर्गॅनिक कंपोस्ट असो किंवा सीवीड ग्रॅन्युअल्स असो, या सर्व प्रोडक्ट जे आहेत ते मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये टॅग करून देणार आहे. सो कंपोस्टचा तुम्ही अशा प्रकारे मातीमध्ये मिक्स करून देखील वापर करू शकता. किंवा तिसऱ्या क्रमांकाचं फर्टिलायझर म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट किंवा ग्रॅन्युअल्स. या ठिकाणी सीवीड लिक्विड फॉर्म मध्ये देखील मार्केटमध्ये अवेलेबल आहे, किंवा अशा प्रकारचे ग्रॅन्युअल्स देखील मिळत असतात. सो 7 ते 8 इंचची जर कुंडी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 1 ते 2 चमचे ग्रॅन्युअल्सचा वापर करू शकता. किंवा अशा प्रकारची जर मोठी कुंडी असेल
तर 3 ते 4 चमचे हे तुम्हाला 1 ते 2 सेंटीमीटर कुंडीत मातीमध्ये मिक्स करून द्यायचे आहेत. त्यानंतर मात्र कुंडीमध्ये थोडं पाणी द्या, ज्याने जे काही ग्रॅन्युअल्स आहेत ते त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होत असतात. सीवीड ग्रॅन्युअल्स महिन्यातून एक वेळेस पुरेसे आहे. याने रूट देखील स्ट्रॉंग होत असतात. थंडीचा जो काही स्ट्रेस असतो तो देखील झाडावरचा कमी होत असतो. पाने हिरवीगार चमकदार होतात आणि झाडाला न्यू ग्रोथ देखील येत असते. मंडळी, मी या ठिकाणी 3 फर्टिलायझर सांगितलेले आहेत, पण तिन्ही फर्टिलायझरचा आपल्याला एकाच वेळेस वापर करायचा नाही आहे. तुम्ही अल्टरनेट याचा वापर करू शकता. पहिल्यांदा जर तुम्ही मोहरी पेंड दिली तर पुढच्या 20 ते 22 दिवसानंतर तुम्ही कंपोस्ट टीचा वापर करा आणि पुन्हा एका महिन्यानंतर तुम्ही सीवीड ग्रॅन्युअल्सचा वापर करू शकता. पण ॲट अ टाइम सेम फर्टिलायझर मात्र वापरू नका. यानंतर मंडळी वळूया DIY विंटर स्प्रेकडे, जो कडीपत्ता असो, तुळस असो, जास्वंद असो, गुलाब असो, या सगळ्या झाडांवर 100% काम करत असतो. आणि सर्वात खास म्हणजे पूर्ण घरगुती आणि सुपर सेफ असं हा लिक्विड फर्टिलायझर आहे. यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे ॲलोवेरा जेल लागणार आहे, जे पानांना मॉइश्चर देत असतं. विंटर ड्रायनेस देखील ते थांबवत असतं आणि नवीन फ्रेश हिरवी पानं येण्याचा देखील स्पीड वाढवत असतो. त्यानंतर जिंजर वॉटर म्हणजे आलं घ्यायचं आहे. आल्यामध्ये नॅचरल असं अँटी फंगल गुण असतात. 1 इंच आले 200 ml पाण्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे त्याला कुटून घेऊ शकतात किंवा त्याचा किस करून तुम्ही 10 मिनिटं त्याला उकळायला ठेवायचं आहे. उकळून थंड झाल्यावर आपल्याला ते पाणी देखील गाळून घ्यायचं आहे. आल्याचं पाण्याने व्हाईट फंगस असो, पावडरी मिलीड्यू असो, यांसारखे रोग थांबवत असतात आणि आपले जे रूट्स आहेत झाडाचे ते देखील त्याने उबदार राहत असतात आणि ते ऍक्टिव्ह देखील होत असतात. जिंजर वॉटर नंतर आपल्याला 5 ते 6 लवंग 150 ml पाण्यामध्ये 10 मिनिटं स्टीप करायचं आहे. थंड झाल्यावर लवंग पाणी देखील गाळून घ्यायचं आहे. हिवाळ्यामध्ये ब्लॅक इन्सेक्ट, ॲफिड्स जास्त दिसतात. याने पानांच्या मागे बसलेले कीड 70 ते 80% देखील कमी होत असते. प्लांट देखील डिसइन्फेक्ट होत असतं. 150 ml पाणी 50 ml होईल इथपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे. यानंतर तुमच्याकडे जर सीवीड असेल तर त्याचा वापर तुम्ही ऑप्शनल आहे, पण जर सीवीड असल्यास तर तो देखील सुपर इफेक्टिव्ह आहे. सो आता या ठिकाणी ॲलोवेरा जेल, जिंजर वॉटर, लवंग वॉटर आणि जर सीवीड लिक्विड असेल किंवा ग्रॅन्युअल्स असतील तर ते तुम्ही अर्धा चमचा नॉर्मल वॉटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी 300 ml आपल्याला सगळं नीट असं गाळून शेक करून एक लिक्विड स्प्रे तयार करून घ्यायचा आहे. तयार झालेला हा लिक्विड स्प्रे आठवड्यातून 1 वेळा पानांच्या वर, पानांच्या खाली अशा दोन्ही बाजूस स्प्रे करून घ्यायचा आहे. या स्प्रेने पानांचा पिवळेपणा कमी होऊन चमकदार आणि पानं देखील जाड होत असतात. कीड कमी होऊन प्लांट देखील ऍक्टिव्ह होत असतं, हेल्दी दिसत असतं. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी जो काही विंटर बूस्टर आहे अगदी घरगुती साहित्यातून मी तयार केलेला आहे. हे पाणी व्यवस्थित आपल्याला गाळून थंड करून 300 ml म्हणजेच याला आपल्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे. सो हा स्प्रे आपल्याला झाडांवर करून घ्यायचा आहे. सो मंडळी, हे होतं पूर्ण डिसेंबर कडीपत्ता केअर टिप्स, सविस्तर, कारणासहित स्पष्ट उपाय आणि DIY स्प्रे. आता तुम्ही शेअर करा तुमच्या कडीपत्त्याचा सर्वात मोठा प्रश्न कुठला आहे तो. इंस्टाग्रामला फोटो देखील शेअर करा. मी रिप्लाय करून नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा. त्यासोबत कमेंट करून हाईपचं बटन देखील नक्कीच प्रेस करायला विसरू नका. त्यासोबत हा व्हिडिओ तुमच्या गार्डनिंग फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा आणि व्हिडिओ सेव्ह देखील करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशा पॉवरफुल टिप्स सहित आणि घरगुती टिप्स सहित. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील. हा स्प्रे किंवा हे उपाय केल्यानंतर तुमच्या कडीपत्त्याच्या झाडावर आलेला रिझल्ट देखील मला कमेंट सेक्शनमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.